होळी म्हटलं की थंडाई ही आलीच. तर आज आपण थंडाई कशी बनवायची ते बघू. आता ही थंडाई तुम्ही 2 पद्धतीने बनवू शकता. तर इथे मी बदाम घेतले 2 चमचे, काजू घेतले 2 चमचे, मगज बी घेतली आहे 1.5 चमचा, पिस्ता घेतलेला आहे, सोप घेतली आहे 1 चमचा, एक 3 ते 4 वेलची घेतलेल्या आहेत. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि एक 1.5 चमचा मी खसखस घेतली आहे आणि त्याच्यामध्ये ना मी साखरेचा वापर न करता खडीसाखर घेतलेली आहे. तर मी 2 चमचे खडीसाखर घेतली आहे. आता हे सगळं आपल्याला पल्सवर फिरवून घ्यायचं आहे. जास्त फिरवायचं नाही, नाहीतर ड्रायफ्रूट्स असल्यामुळे त्याला तेल सुटू शकतं. तर एकदम पल्सवर फिरवून घ्यायचं आहे, चांगलं चाळून घ्यायचं आहे. चाळल्यानंतर त्यात केसर घालायची आणि अशी ही आपली पावडर बनवून तयार झाली आहे थंडाईची. इथे मी दूध उकळायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये मी गुलकंद घातलेला आहे. तुमच्याकडे जर रोज पेटल्स असतील ना, गुलाबाच्या पाकळ्या वाळलेल्या, तर तुम्ही त्याचा पण वापर करू शकता. त्याच्यात घालायची 1-2 चमचे पावडर, उकळून घ्यायचं एकदा आणि मस्त असं थंड करून सर्व करायची. अशी ही आपली थंडाई बनवून तयार झाली आहे.